मिरज तालुक्यातील दुधगाव येथील चांदोली वसाहत परिसरात खेळणाऱ्या मुलांच्या गटारीत पडलेला चेंडू काठीने बाहेर काढताना पिशवीतून मृत स्त्री अर्भक बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता हा प्रकार घडला। याबाबत पोलीस पाटील दिलीप कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दुधगाव येथील चांदोली वसाहत ते संत बाळूमामा मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर अण्णा गवळी यांच्या घरासमोर मंगळवारी सायंकाळी मुले खेळत होती। त्यांचा चेंडू बांधीव गटारीत पडला, त्यामुळे काठीने चेंडू बाहेर काढताना पिशवी लागली। जड पिशवी बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये अर्भक पाहून सर्वजण घाबरले। ही परिसरात माहिती पसरली, त्यामुळे गर्दी झाली। पोलीस पाटील दिलीप कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। वैद्यकीय तपासणीत स्त्री अर्भक असल्याचं स्पष्ट झालं। जन्मल्यानंतर अर्भक मारून नाळेसकट पिशवीत घालून विल्हेवाट लावण्यासाठी गटारीत फेकून दिल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झाले। पोलिसांनी अशा वर्कर्सच्या मदतीने परिसरात महिला प्रसूत झाली आहे का याचा तपास केला, परंतु प्राथमिक तपासात परिसरातील महिला नसावी असा संशय व्यक्त होतोय। अनैतिक संबंधातून अर्भक जन्मले असावे किंवा मुलगी झाली म्हणून तिला मारून टाकल्याचा संशय आता व्यक्त होतोय।